आज आपण बघणार आहोत ज्यांच्या पायामध्ये हातामध्ये मुंग्या येतात किंवा सुन्न पडतो, कोणाकोणाच्या शरीरात बारीक बारीक ब्लॉकेजेस असतात, तर आपल्याला त्याच्यासाठी एक सिंपल वर्कआउट आहे. त्याचे आपल्याला तीन वेगवेगळे एक्सरसाइज आहे जी आपल्याला करायची आहे. आज मी तुम्हाला ते सांगणार आहे, ज्याच्याने काय होणार की ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार, जिथे हाताला पायाला मुंग्या येतात त्या बंद होणार. तुम्हाला रेग्युलर कमीत कमी हा 1-2 महिने तरी तुम्ही कंटिन्यू वर्कआउट करा, तुम्हाला रिझल्ट चांगला येणार. ज्याला सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, सायटिकासाठी पण हा वर्कआउट खूप छान आहे, सिंपल आहे पण चांगला आहे. तर आपण सुरू करूया. फर्स्ट एक्सरसाइज आहे, हाताची आणि पायाची मूवमेंट करायची आहे. हाताच्या आणि पायाच्या मुठी आवळायच्या आहेत आणि परत ओपन करायचे आहेत, क्लोज करायचे आहे, ओपन करायचं आहे. याच्याने आपलं शरीरात जे ब्लड सर्क्युलेशन आहे चांगलं होते. त्यानंतर जे शरीरामध्ये बारीक बारीक ब्लॉकेज असतात ते पण ओपन होतात. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इकडे मी तुम्हाला 10 रिपिटेशन करून दाखवत आहे, पण तुम्ही जेव्हा घरी करणार तेव्हा तुम्ही सुरुवातीला 15 चे 3 सेट करायचे आहे. त्यानंतर तुम्ही सेट वाढवू शकतात. 20 चा सेट तुम्ही 20 चे 4 सेट करा. अशी तुम्ही एक्सरसाइज सुरू करा. आता यातलीच एक आपली दुसरी एक्सरसाइज आहे, दुसरं व्हेरिएशन आहे. ते आपल्याला कसं करायचं आहे, सिंपल आहे आणि साधी आहे, पण इफेक्ट चांगला आहे. तुम्ही करून बघा. लेग फोल्ड करायचे, अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फक्त तो अप डाऊन करायचा आहे. आता आपल्याला थर्ड एक्सरसाइज करायची आहे, जी आपण आता 10 रिपिटेशन करणार आहे. तुम्ही घरी सुरुवातीला 15 चे 3 सेट करा. त्यानंतर तुम्ही हळूहळू सेट वाढवू शकतात. जसे 20 चे 4 सेट करायचे आहेत. स्टार्ट. 1 लेग ओपन, पाय खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लेग चेंज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. हे तुम्ही 3 एक्सरसाइज कंटिन्यू केलेत तर तुमच्या बॉडीमधले जे पण काही बारीक सारीक ब्लॉकेजेस आहेत, जे हातापायाला मुंग्या येतात, त्या तुमच्या कायमचे येणे बंद होणार आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार. त्याच्यासोबत तुम्हाला चांगला आहार घेणंही गरजेचं आहे. ते पण आपण हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.